नमस्कार, मी अनिल तिवारी, महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। नमस्कार, कालपासून आपण पाहतो विविध माध्यमावरती प्रिंट मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, त्याचबरोबर विविध न्यूज चॅनल असतील, तर यावरतीही काही विविध अकॅडमीचे चॅनल असतील, अकॅडमीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतील, तर या सर्व प्लॅटफॉर्म वरती आपण पाहतोय पोलीस महाभरतीची जी काही जाहिरात आहे, ही जाहिरात आलेली आहे, ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। अशा सर्व बातम्या आपण विविध माध्यमांवरतून पाहतोय। सर्व तरुणाईंमध्ये एक उत्साहाचं, एक आनंदाचं वातावरण आपल्याला झालेलं पाहायला मिळतंय। परंतु खरोखर ही जाहिरात आलेली आहे का, हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी काही संदिग्धता जी आहे तर ती निर्माण करणार आहे। तर या ठिकाणी ही जाहिरात आलेली आहे का, ही अधिकृत आहे का, तर या संदर्भात सविस्तर आमच्या प्रतिनिधींनी अधिकृत सूत्रांकडून माहिती मिळवलेली आहे की अशा पद्धतीची ही जाहिरात आहे। तर ही जाहिरात नेमकी खरी आहे का, ह्याच्यामध्ये सत्यता जी आहे तर ती कितपत सत्यता आहे, तर हे सविस्तर आपल्याला पाहायला मिळणार आहे। हे मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे। परंतु तत्पूर्वी या ठिकाणी तरुणाईमध्ये जी काही उत्साहाचं, आनंदाचं जे वातावरण निर्माण झालेलं आहे, तर हे आनंदाचं, उत्साहाचं वातावरण हे असंच चालू ठेवावं। त्याचबरोबर तरुणाईमधले हे जे काही पोलीस होऊ इच्छिणारी जी काही तरुणाई आहे, युवक आहेत किंवा जे पोलीस भरती उमेदवार आहेत, तर हे एक रात्रंदिवस यासाठी मेहनत करतात। चातक पक्षाप्रमाणे ह्या पोलीस भरतीची जाहिरात येण्याची ते वाट पाहत होते आणि आता त्याच्यामध्ये नव्याने काही तयारी करणारे जे काही तरुण आहेत, तर त्यांचीही यामध्ये धांदल उडालेली पाहायला मिळते। परंतु खऱ्या अर्थाने ही जाहिरात जी आहे तर ती कशा पद्धतीनं माध्यमावरती प्रसारित करण्यात आलेली आहे, विविध पेपरच्या माध्यमातून असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, तर या माध्यमामध्ये जाहिराती ज्या आलेल्या आहेत तर त्या संदर्भात आपण अगोदर सुरुवातीला ही माहिती पाहू। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती। मित्रांनो, पोलीस भरती 2025 विषयी अतिशय महत्त्वाचा अपडेट आलेला आहे। त्या बघा, हे अपडेट जर म्हटलं तर बघा, आपल्याला हे पत्रक जर म्हटलं तर 27/10/2025 पत्र बघण्यासाठी भेटलं होतं। ठीक आहे, ऑफिशियल वेबसाईट वरती हे जारी करण्यात आलं होतं। मित्रांनो, यामध्ये जर म्हटलं तर 2024-25 साठी जेवढ्या पण रिक्त जागा आहेत जिल्ह्यानुसार, पदानुसार, तर त्या सर्व ज्या जागा आहेत मित्रांनो, त्या रिक्त जागा आपल्याला मागवण्यात आल्या होत्या। ज्या फायनल लिस्ट असेल ती फायनल लिस्ट मागवण्यात आली होती मित्रांनो। आणि त्याच सोबत फोटो आणि बाकीचे जे डॉक्युमेंट आहे त्यांची साईज वगैरे काय ठेवायची आहे, जाहिरातीची साईज काय ठेवायची आहे, त्याबद्दल सविस्तर जे अपडेट आहे ते सर्व जिल्ह्यांकडून मागून घेण्यात आलं होतं। तर त्याच्या संदर्भात या पत्रकामध्ये माहिती देण्यात आलेली होती। ठीक आहे, तर यामध्ये नमुना कसा तयार करायचा किंवा जाहिरातीचं आपल्याला कसं स्वरूप असणार आहे याच्याविषयी तुम्हाला माहिती इथं दिली होती। ठीक आहे, आता वर्तमानपत्रामध्ये सर्वप्रथम जाहिरात प्रसिद्ध होते, आपल्या सर्वांनाच माहिती आहे। तर वर्तमानपत्रामध्ये देखील भरपूर जिल्ह्यांच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत, त्या देखील पुढे आपण बघणार आहोत। ठीक आहे, जर म्हटलं तर महापोलीस.gov.in ही आपली महाराष्ट्र पोलीसची ऑफिशियल वेबसाईट आहे, त्याच्यावरती देखील आज अपडेट येऊन जाईल मित्रांनो। आणि ऑनलाईन अर्ज किंवा संपूर्ण जाहिराती आपल्याला पोलीस रिक्रुटमेंट 2025 आपल्याला या वेबसाईट वरती बघण्यासाठी भेटतील। ठीक आहे, तर या दोन्ही वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध आहे। मात्र आपल्याला जर म्हटलं तर पेपरला जी जाहिरात येते ती भरपूर जिल्ह्यांची आलेली आहे। जसं की यामध्ये बघा, आता यामध्ये जर म्हटलं तर लोकमत या पेपरला ही बातमी आलेली होती। ठीक आहे, ही जाहिरात आपल्याला देण्यात आलेली होती। तर ही कोणत्या विभागाची आहे, कोणत्या जिल्ह्याची, त्याच्याबद्दल इथे तुम्हाला माहिती दिलेली आहे। ठीक आहे, तर यामध्ये बघा, आपल्याला यामध्ये जर म्हटलं तर हे सोलापूरचं आहे। ठीक आहे, सोलापूर या ठिकाणी जर म्हटलं तर पोलीस शिपाई या पदासाठी 73 जागा आहेत आणि पोलीस शिपाई बॅट्समन साठी 6 जागा आहेत। ठीक आहे, तर या जागा आपल्याला बघण्यासाठी भेटल्या। आणि इथेच खाली बघा, आपल्याला अर्ज करण्यासाठी तारीख दिलेली आहे 29/10/2025 ते 30/11/2025 या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज सादर करावेत अशा प्रकारचं सांगितलेलं आहे। ठीक आहे, आणि कशावरती आपल्याला कोणत्या वेबसाईट वरती सादर करायचं, वेबसाईटची लिंक आणि ऑफिशियल वेबसाईटची लिंक देखील इथं खाली आपल्याला जे आजचं न्यूज पेपर आहे त्याला इथे देण्यात आलेली होती ही बातमी। ठीक आहे, खाली जर म्हटलं तर बघा, लोकमतचीच बातमी आपल्याला इथं सोलापूर आपल्याला ग्रामीणसाठी इथे दिलेले मित्रांनो। ठीक आहे, वरती जर म्हटलं तर बघा, सोलापूर शहर या ठिकाणच्या जागा होत्या, सोलापूर ग्रामीणचं देखील देण्यात आलेले आहे। टोटल 90 जागा असणार आहे त्या ठिकाणी पोलीस शिपाई या पदासाठी।
भरण्यासाठी इथे देखील आपण बघू शकता 29 तारीख म्हणजे उद्यापासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. म्हणजे सविस्तर सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती आजच प्रसिद्ध होतील मित्रांनो. ठीक आहे, सर्व जाहिराती आजच प्रसिद्ध होतील. उद्यापासून डायरेक्टली ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होईल. ठीक आहे, त्याच्याविषयी संपूर्ण अपडेट, जिल्ह्यांविषयी माहिती संपूर्ण आपल्याला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती देण्यात येईल. त्यासाठी ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका. पुढे जर म्हटलं तर पुढे बघा, आता इथे जर म्हटलं तर हे कोणत्या जिल्ह्याचं आहे मित्रांनो? जालना जिल्ह्याचं. ठीक आहे, जालना जिल्ह्यासाठी पोलीस शिपाई या पदासाठी टोटल 156 जागा असणार आहेत मित्रांनो. यासाठी 29 तारखेपासून म्हणजे उद्यापासून इथं सुरुवात होणार आहे, हीच माहिती दिलेली आहे. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, इथे प्रत्येक जिल्ह्याच्या अशा प्रकारच्या पेपरला वर्तमानपत्रामध्ये इथं जाहिराती प्रसिद्ध करण्यात येणार नाही, काही जिल्ह्यांच्या करण्यात येतील. ठीक आहे, तर ती माहिती आपण इथे जोडलेली आहे. तुम्हाला इथं विश्वास पटावा म्हणून ऑफिशियल तुम्ही आजचे जर न्यूजपेपर बघितले हे लोकमतचे, तर बघा इथं खाली माहिती देखील दिलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, तर लोकमत इथे बघू शकता आजचीच माहिती मित्रांनो. आजचाच हा न्यूजपेपर आहे 28 ऑक्टोबर 2025. ठीक आहे, तर तुम्ही इथं पेज नंबर 4 ला भेट देऊन इथं जर म्हटलं तर ही कोणती सोलापूरची जाहिरात बघू शकता. अशा प्रकारच्या काही जिल्ह्यांच्या इथं वर्तमानपत्रामध्ये जाहिरात आलेली आहेत. बाकीच्या सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती या ऑफिशियल वेबसाईटवरती येतील, आजच येतील. ठीक आहे, आणि उद्यापासून लगेच ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होत आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचं हे अतिशय महत्त्वाचं अपडेट होतं मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर ह्या पोलीस भरती अपडेट बद्दलची जी काही अपडेट आहे किंवा ही पोलीस भरती प्रक्रिया खऱ्या अर्थाने ही जाहिरात सत्यता ह्याच्यामध्ये आहे का, ही जाहिरात आलेली आहे का, आणि ह्याच्यामध्ये प्रशासनाकडून काय सूचना करण्यात आलेल्या आहेत या संदर्भात आपण सविस्तर पाहूया. तुर्तास पुढील व्हिडिओ पाहू. नमस्कार. 1 नोव्हेंबर अर्ज प्रक्रिया सुरू होण्याचा दावा करणारे परिपत्रक अखेर खोटे. महाराष्ट्र पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या 3 व्हायरल परिपत्रकाबद्दलची निर्णायक सत्यता अखेर समोर आली आहे. आमच्या प्रतिनिधीने केलेल्या अधिकृत पडताळणीनुसार या 3 पैकी फक्त 1 परिपत्रक बनावट असल्याचे उघड झाले असून उर्वरित 2 महत्त्वपूर्ण परिपत्रके खरी आहेत. पोलीस महासंचालक कार्यालयाने उमेदवारांना आवाहन केले आहे की त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही अनधिकृत परिपत्रकावर विश्वास ठेवू नये. पोलीस भरती संबंधीची अधिकृत माहिती केवळ महाराष्ट्र पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या माध्यमातूनच जाहीर केली जाते. या पार्श्वभूमीवर बनावट परिपत्रकामुळे उमेदवारांमध्ये पसरलेल्या अफवा आणि गोंधळावर आता पूर्णविराम मिळाला आहे. उमेदवारांनी भरती प्रक्रियेच्या तयारीवर लक्ष केंद्रित करावे. खोटी माहिती प्रसारित करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. उमेदवारांनी कोणतीही शंका असल्यास थेट अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन माहितीची खात्री करावी. परिपत्रक पहिले, अर्ज प्रक्रियेचा दावा करणारे बनावट. हे परिपत्रक पूर्ण बनावट असल्याचे पोलीस महासंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले असून उमेदवारांना आव्हान आहे की त्यांनी 1 नोव्हेंबर सारख्या तारखांचा बनावट बातम्यांवर विश्वास ठेवू नये. परंतु पोलीस भरती ही होणारच आहे, पण तारखेबाबत अद्याप खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही. परिपत्रक दुसरे, महासंचालक स्तरावरील बैठकीचे परिपत्रक सत्य. महाराष्ट्र पोलीस भरती 2024-2025 लवकरच सुरू होण्याची शक्यता बळावली आहे. महासंचालक स्तरावरील बैठका आणि पुणे पोलीस दलांकडून मैदानाची तयारी सुरू होणे ही भरती प्रक्रिया आता केवळ औपचारिकता बाकी असल्याचे दर्शवते. हे पत्रक सत्य असल्याचे समोर आले आहे. परिपत्रक तिसरे, पुणे सिटी पोलीस परिमंडळ 3 सत्य. हे परिपत्रक पोलीस भरती प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अंतर्गत तयारीचा भाग आहे. भरती प्रक्रियेचे नियोजन, आवश्यक मनुष्यबळ आणि साधनांची जुळवाजुळव वेळेत व्हावी यासाठी हे परिपत्रक काढण्यात आले होते. हे पत्रक सत्य असल्याचे समोर आले आहे. कालपासनं माध्यमावर येणाऱ्या सर्व जाहिराती फेक आहेत. बनावट पत्रक टाकून खोडसाळपणा. 3 व्हायरल परिपत्रकांपैकी 1 नोव्हेंबरपासून भरती प्रक्रिया सुरू होणार अशा आशांचे परिपत्रक पूर्णपणे असत्य आणि बनावट आहे. ही माहिती खोडसाळपणे तयार करून पसरवण्यात आली आहे. यावर कोणीही विश्वास ठेवू नये. संबंधित प्रेस नोट्स, शासन निर्णय www.mahapolisgovernment.in या अधिकृत वेबसाईटवर वेळोवेळी प्रकाशित केले जातात. पोलीस महासंचालक, मुंबई भरती विभाग. अधिकृत सूचना प्राप्त नाही. सोशल मीडियावर अनेक चर्चा किंवा अंतर्गत परिपत्रके व्हायरल होत असली तरी
आजपर्यंत पोलीस रिक्रुटमेंट 2025 MHA.org या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया सुरू करण्याबाबत कोणतीही अधिकृत सूचना प्राप्त झालेली नाही. उमेदवारांनी कोणत्याही अनधिकृत माहितीवर किंवा व्हायरल होणाऱ्या बनावट तारखांवर विश्वास ठेवू नये. महाआयटी मुंबई. परिपत्रक अंतर्गत कामकाजासाठी. हे परिपत्रक पोलीस भरती प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अंतर्गत तयारीचा भाग आहे. भरती प्रक्रियेचे नियोजन, आवश्यक मनुष्यबळ आणि साधनांची जुळवाजुळव वेळेत व्हावी यासाठी हे परिपत्रक काढण्यात आले होते. यातून भरती प्रक्रियेच्या नियमांमध्ये कोणतीही संदिग्धता राहणार नाही. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ 3 पुणे शहर पोलीस आस्थापना शाखा. सोशल मीडियामध्ये, प्रिंट मीडियामध्ये कशा पद्धतीने ही जाहिरातीचा उल्लेख करण्यात आलेला आहे यामध्ये स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की काही वर्तमानपत्रामध्ये किंवा काही जाहिरातीमध्ये 29/10/2025 ते 30 नोव्हेंबर 2025 असं अर्ज प्रक्रियेची या ठिकाणी तारीख डिक्लेअर करण्यात आलेली आहे. काही जाहिरातीमध्ये 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत ही जाहिरात या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि ह्या जाहिरातीमध्ये या सदरील कार्यकालामध्ये अर्ज प्रक्रिया जी आहे तर ती अर्ज प्रक्रिया सुरू होईल. ऑनलाईन ऍप्लिकेशन सदरील जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या वेबसाईट वरती चालू होतील. परंतु या ठिकाणी मला स्पष्टपणे सांगायचं आहे की पोलीस महासंचालक जे आहेत त्यांच्याकडून जी अधिकृत माहिती मिळालेली आहे तर त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांच्याकडून उल्लेख करण्यात आलेला आहे की अशा पद्धतीची कुठलीही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. म्हणून माझ्या पोलीस भरती करणाऱ्या उमेदवारांना स्पष्टपणे या ठिकाणी सूचना सांगायच्या, कुठल्याही भूलथापावरती, कुठल्याही ह्या जाहिरातीच्या अफवेवरती आपल्याला विश्वास ठेवायचा नाही. तर या ठिकाणी ही सविस्तर ग्राफिकच्या माध्यमातून मी स्पष्ट करतोय, हे सांगतोय की या ठिकाणी हे पोलीस महासंचालकाने हे परिपत्रक जे आहे तर ते त्याच्यामध्ये तथ्य किती आहे, सत्यता किती आहे आणि त्याच्यामध्ये ते खोडसाळपणा किती आहे. कारण यामध्ये पोलीस महासंचालकांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, आमच्या अधिकृत प्रतिनिधीकडून आणि अधिकृत सूत्रांकडून ही माहिती मिळवलेली आहे की यामध्ये पोलीस महासंचालकांनी काही या जाहिरातीच्या बाबतीत काही गोष्टी ज्या आहेत तर स्पष्टपणे क्लिअर केलेल्या आहेत, मांडलेल्या आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची अशी अधिकृतरित्या जाहिरात देण्यात आलेली नाही. ही जाहिरात जी आहे पोलीस भरतीच्या संदर्भातील कुठलीही अपडेट माहिती जी आहे तर ती युवकांसाठी, पोलीस भरती करणाऱ्या उमेदवारांसाठी ही आली अधिकृत जाहिरात ही जी आहे तर ती वेबसाईट वरती देतो. तर अशा पद्धतीची कुठलीही जाहिरात आम्ही दिलेली नाही. परंतु कोणीतरी ह्याच्यामध्ये खोडसाळपणा करून काही अकॅडमीचे लोक असतील किंवा काही प्रसार माध्यमाचे लोक असतील तर यांनी या जाहिरातीमध्ये खोडसाळपणा करून ही युवकांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून ही चुकीची व अर्थहीन माहिती प्रसारित केलेली आहे. तरी या माहितीच्या संदर्भात पोलीस महासंचालकांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की यावरती, ह्या अफवेवरती कोणीही विश्वास ठेवू नका. तुमची जी काही तयारी आहे, तुमचा जो काही अभ्यास आहे तर तो सातत्याने चालू ठेवा. परंतु अशा अफवांवरती तुम्ही कुठलाही विश्वास ठेवू नका. आणि या माध्यमातून त्यांनी सांगताना पुढे सांगितलेलं आहे की ही जाहिरात जी आहे तर ती अशी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित होत नाही. अधिकृतरित्या या संदर्भात सर्व जाहिरातीबद्दलची जी माहिती आहे तर ती आम्ही अधिकृत वेबसाईट वरती प्रसारित करतो आणि त्यानंतर सर्व पोलीस अधीक्षकांना सूचित करतो की सर्व वर्तमानपत्रामध्ये ही जाहिरात प्रसारित करण्यात यावी. त्यानंतर ही जाहिरात प्रसारित करण्यात येते. परंतु अशा पद्धतीचा कुठलाही प्रकार किंवा कुठल्याही पद्धतीची ही भरती प्रक्रियेबद्दल जी अपडेट आहे, जी कारवाई आहे तर ती आमच्याकडून करण्यात आलेली नाही. म्हणून हा तरुणांमधला जो उत्साह आहे, जो आनंद आहे तर तो त्यांचा कायम राहावा. कारण
ही भरती प्रक्रिया जी आहे तर ती निश्चितपणे होणार आहे, परंतु आता सध्या ही माध्यमामध्ये जे काही जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात तर ह्या चुकीच्या आहेत, ह्या खोटारड्या आहेत आणि ह्या अफवावरती कोणीही विश्वास ठेवू नये. कारण याच्यामध्ये ज्यांनी हे अफवा पसरवण्याचा किंवा ही खोडसाळपणा केलेला आहे त्याच्यावरती अधिकृतरित्या आम्ही कारवाई करणार आहेत असे पोलीस महासंचालक साहेब जे आहेत तर त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे आणि त्यानुसार त्यांनी ही कोणी केलेलं आहे तर त्यावरती सायबर क्राईमच्या माध्यमातून तपासणीही चालू आहे. निश्चितपणे असे कोणी खोडसाळपणा करणारे जे काही आरोपी असतील त्यांना निश्चितपणे गजाआड केलं जाईल आणि आपणही या अफवेवरती विश्वास न ठेवता आपल्या तयारीमधलं अभ्यासामधलं ग्राउंड फिजिकलच्या संदर्भातली जी काही तयारी असेल त्या संदर्भातली सर्व आपण तयारी सातत्याने चालू ठेवावी. भरती प्रक्रिया जी आहे तर ती निश्चितपणे होणार आहे, परंतु सध्या तुर्तास दिलेल्या जाहिराती ज्या आहेत तर त्या फेक आहेत आणि याच्यावरती कोणीही विश्वास ठेवू नये असं स्पष्टपणे आपल्या महाराष्ट्राच्या पुढारी या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व युवकांना सर्व नागरिकांना सूचित करण्यात येत आहे. आणि पुढील ग्राफिक जो आहे तर त्या माध्यमातून पण आपण सविस्तर पाहावे की ही अफवा किंवा ही जी काही पोलीस भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसार माध्यमावरती कशा पद्धतीने चुकीची प्रसारित केलेली आहे आणि या संदर्भात पोलीस महासंचालकाने कशा पद्धतीनं ही चुकीची आहे या संदर्भात ग्राफिकच्या माध्यमातून आपण हे दाखवत आहेत. त्या सविस्तर पुढील ग्राफिकच्या माध्यमातून ही बातमी प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका.